पश्चिम बंगाल येथील कोलकाता इथं झालेल्या घटनेच्या निषेधार्थ उमरखेड इथं डॉक्टर संघटनेच्या वतीनं निषेध मोर्चा काढण्यात आला। कोलकाता इथं निवासी डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि हत्या घटनेचा निषेध म्हणून उमरखेड येथील इंडियन मेडिकल असोसिएशन रॉटनं वैद्यकीय सेवा बंद ठेवत निषेध मोर्चा काढत शासन दरबारी निवेदन सादर केलं। तसंच आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली। आता येथे झालेल्या महिला डॉक्टरवर हत्या आणि बलात्काराच्या निषेधार्थ उमरखेड येथे डॉक्टर असोसिएशनच्या वतीने बंद पुकारण्यात आलेला आहे। तरी त्यांच्यासोबत निषेधार्थ एक रॅली सुद्धा काढण्यात आलेली आहे। डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष आमच्यासोबत नाईक सर मौजूद आहे। आपण जाणून घेऊया त्यांचा काय म्हणणं आहे या घटनेबद्दल। मागच्या 2-4 दिवसापूर्वी कोलकाता येथे आमच्या भगिनी म्हणजे त्या मेडिकल स्टुडंट होत्या, मेडिकल कॉलेजमध्येच त्यांच्यावर अत्यंत अमानवीय क्रूर असा त्यांच्यावर बलात्कार आणि त्यानंतर त्यांचा निर्दयी खून करण्यात आला आहे। त्याचा निषेध म्हणून आज आम्ही इथे एकत्र जमलेलो आहोत। आमची संघटना इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी आज राष्ट्रव्यापी बंद पुकारलेला आहे। आजच्या सकाळी 6 वाजेपासून तर उद्याच्या सकाळच्या 6 वाजेपर्यंत आमचं कामकाज तर बंद आहेतच, अत्यावश्यक सुविधा चालू आहेत, सरकारी दवाखाने चालू आहेत। पण आम्ही आज त्यानिमित्तानं आमच्या उमरखेडच्या पूर्ण समाज बांधवासह इथल्या सगळ्या सोशल संघटनांनी सुद्धा आम्हाला फार मोलाचा प्रतिसाद दिलेला आहे। त्यांच्यासोबत आज आम्ही इथे एक रॅली काढलेली आहे, एक आक्रोश आमचा आम्ही नोंदवलेला आहे सरकारविरुद्ध म्हणा किंवा समाजाच्या या अत्यंत विकृत मनस्थितीविरुद्ध म्हणा। तर या सगळ्याचा निषेध आम्ही अत्यंत प्रखरपणे आज नोंदवतो आहे आणि आमचं आता यापुढे आमच्यासोबत आपल्या उमरखेड तालुक्यातील म्हणा पूर्ण समाज बांधव आहेत, जेवढ्या सोशल संघटना आहेत, रोटरी, उद्देश फाउंडेशन, इथल्या युथ फाउंडेशन, या सगळ्याच संघटनांनी आपल्याला साथ दिलेली आहे। आज फार आपल्या उमरखेडचे सगळे समाज बांधव सुद्धा आपल्यासोबत आहेत या रॅलीमध्ये। त्यामुळे याची नोंद सरकारने कुठेतरी घ्यावी आणि ज्या IMA कडून ज्या मागण्या केलेल्या आहेत डॉक्टरच्या संदर्भात म्हणा, महिला वर्गाच्या संदर्भात म्हणा किंवा डॉक्टरांच्या ज्या आजच्या निगडीत असणाऱ्या ज्या फार छोट्या छोट्या समस्या आहेत ज्याच्यावर दुर्लक्ष केलं जातं एवढ्या वर्षापासून, त्याच्यावर काहीतरी कठोर कारवाई केल्या गेली पाहिजे, ही आमची फार महत्त्वाची मागणी आहे। त्यावर शासनाने निर्णय घ्यावा। यापुढे आम्ही निवेदन देण्यासाठी एसडी ऑफिसला जाणार आहोत। आहे की जर आज आपल्या लेकी बाळी मुली बहिणी जर कुठे सुरक्षित नाही आहे, तुम्ही कार्याच्या क्षेत्री जर सुरक्षित नाही आहे, जिथे तुम्ही तुमचे प्राण जीव आयुष्य ओतून सगळं पणाला लावून पूर्ण समाजाची सेवा करता, तर मग मुलींनी कुठं सुरक्षित राहावं। आज या ठिकाणी सगळ्या सामान्य जनतेने पुढे येऊन या गोष्टीचा निषेध करायला हवा। न्याय हा मिळालाच पाहिजे। या मोर्चामध्ये शहरातील विविध सामाजिक संघटना यांनी सहभाग नोंदवला। प्रतिनिधी ताहिर मिर्झा, उमरखेड, जिल्हा यवतमाळ।